आई समान महिलेवर लैंगिक अत्याचार, महिलेचा तीव्र विरोध, पुढे घडले भयंकर, ऐकूनच हादरून जाल। काही खुनाच्या घटना अशा असतात की मैताची ओळख पटत नाही, परंतु त्या खुनामधील आरोपी मिळून येतात। मग मैताची ओळख पटवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या पुढे फार मोठे आव्हान असते। फुरसंगी पोलीस ठाण्यामध्ये अशीच एक घटना दाखल झाली। एका महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळून आला। ती कोण, इथे कशी आली, कोणासोबत आली, तिला कोणी ठार मारले, याचा काहीच माग सापडत नव्हता। पण पोलिसांनी अत्यंत चिकाटीने तपासाला गती दिली। एका CCTVमध्ये संशयास्पद फिरणारा तरुण दिसला। त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तोच खुनी निघाला। पण त्याने जीव घेतला ती कोण हे त्यालाही माहिती नव्हते। अखेर पोलिसांनी तिचा पत्ताही शोधून काढला। क्षणिक वासनेच्या मोहाने एका वासनांध तरुणाने निरपराध महिलेचा निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना पोलिसांनी उघडकीस आणली। या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। प्रकाश बिभीषण माने, वय वर्ष 29, हा तरुण वडकी नाला, तालुका हवेली, जिल्हा पुणे, समीर आंबेकर यांच्याकडे भाड्याने खोली घेऊन राहत होता। प्रकाश तरुण होता, त्यांच्या मनामध्ये वासनेने फेर धरला होता। त्याची नजर बदललेली होती। महिलांच्याकडे तो वाईट नजरेने बघत होता। त्याची नजर नेहमीच महिलांच्यावर भिरभिरत असे। त्यातच त्याची नजर एका महिलेवर पडली। ती महिला त्या भागात इकडे तिकडे फिरत असल्याचे त्याने सांगितले। ती एकटी असावी, बेघर असावी, निराधार असावी असा त्याने अंदाज बांधला। तो तिच्यावर नजर ठेवून होता। तिचे 50च्या आसपास वय असावे असा त्याने अंदाज बांधला। म्हणजे ती त्याच्यापेक्षा दुप्पट वयाची होती, जवळपास त्याच्या आईच्या वयाची होती। पण त्याच्या मनामध्ये मात्र वेगळाच विचार येत होता। गोऱ्यापान रंगाची, मध्यम बांध्याची त्याच्या नजरेसमोरून हटत नव्हती। तिची एकूण परिस्थिती पाहता तिला कोणी विचारणारे नाही असा अंदाज बांधून त्याने तिचा गैरफायदा घेण्याचे ठरवले। तो आता ती एकटी सापडण्याची संधी शोधू लागला। त्या दिवशी तो दारू पिऊन रूमवर पोहोचला। नशेमध्ये त्याने अंथरुणावर अंग टाकले, पण त्याची काम वासना प्रबळ झाली। त्याच्या नजरेसमोर ती निराधार महिला दिसू लागली। रात्र झाली होती, सगळेजण आपापल्या घरी झोपले असणार आणि ती एकटीच कुठेतरी आसरा बघून झोपली असणार। आता संधी साधावी असा विचार करून तो तिथून उठला। तो खोलीतून बाहेर पडला। याच परिसरात ती कुठेतरी असणार या अंदाजाने तो तिला शोधू लागला। एका आडोशाला ती त्याला दिसली। त्याच क्षणी वासनेने पछाडलेल्या त्या नराधमाने तिच्यावर झडप घातली। त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली। तशी ती प्रतिकार करू लागली। दोघांच्या मध्ये झटापट सुरू झाली। या झटापटीमध्ये त्याने तिच्या अंगावरील पॅन्ट काढून फेकली। ती घाबरली। त्याला पूर्ण ताकदीने प्रतिकार करू लागली, पण तिची ताकद कमी पडत होती। तेव्हा मात्र ती मोठ्याने आरडाओरडा करू लागली। तिच्या आवाजाने लोक जागे होतील, मग आपली धडगत नाही हे त्याच्या आता लक्षात आले। तसेच त्याच्या मनाविरुद्ध झाले होते, ती त्याला भोगायला मिळाली नव्हती। त्याला त्याचा प्रचंड राग आला। त्याने तिला जोरदार तडाखा लावला। तशी ती कोसळली तसा त्याने तिच्यावर हल्ला केला। तिचा गळा दाबून धरला। पूर्ण ताकदीने गळा आवळल्याने तिचा श्वास गुदमरला। ती बेशुद्ध झाली। ही संधी साधत त्याने बाजूला पडलेला दगड उचलून तिच्या डोक्यात घातला। डोके फुटून त्या निरपराध महिलेचा जीव गेला। केवळ वासना शमवण्यासाठी बळजबरी करताना विरोध केला म्हणून त्या नराधमाने तिचा जीव घेतला आणि काहीच झाले नसल्याच्या आविर्भावामध्ये तो रूमवर निघून गेला। पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही असे त्याला वाटत होते। दिनांक 3 मार्च 2026चा तो दिवस उजाडला। सायंकाळी 7 वाजण्याचा सुमार झालेला असावा। दिवसभर फुरसंगी पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे हे कर्तव्यावर हजर होते। नियमित कामकाज नेहमीप्रमाणे सुरू होते। या दरम्यान त्याच्या मोबाईलवर याच परिसरात राहणारे बाळासाहेब बाबूराव साबळे यांनी कळवले की आंबेकर लॉन्सच्या समोरील हडपसर सासवड रोड लगत मोकळ्या जागेमध्ये एक अनोळखी महिला अर्धनग्न जखमी अवस्थेमध्ये पडलेली आहे। काहीतरी गंभीर प्रकार असल्याचे कळवले। एवढी गंभीर स्वरूपाची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोरे यांनी तत्काळ डे ड्युटी अंमलदार असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांना स्टेशन डायरीला नोंद करण्यास सांगून PSI विष्णू देशमुख तसेच इतर काही महत्त्वपूर्ण स्टाफला सोबत घेऊन घटनास्थळी दाखल झाले। ते घटनास्थळी पोहोचले
त्या ठिकाणी अंदाजे 35 ते 50 वयोगटातील महिलेच्या अंगामध्ये पुढील बाजूस पिवळ्या रंगाचा कुर्ता घातलेला दिसत होता। ती निश्चित अवस्थेमध्ये पडलेली होती। तिच्या डोक्यामध्ये गंभीर जखमा झालेल्या होत्या। त्यामधून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन रक्त सुकलेले दिसत होते। त्या महिलेची पॅन्ट घातलेली दिसत नव्हती। त्या महिलेवर तातडीने औषधोपचार व्हावेत म्हणून त्यांनी तत्काळ खासगी रुग्णवाहिकेत घालून ससून रुग्णालय येथे नेण्यात आले। ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोरे यांनी आपले वरिष्ठ DCP राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांना कळवले। ते लागलीच घटनास्थळी दाखल झाले। तसेच गुन्हे शाखेचे DCP निखिल पिंगळे, SP राजेंद्र मुळीक तसेच गुन्हे शाखा युनिट 6 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड हे आपल्या स्टाफसह घटनास्थळी दाखल झाले। संपूर्ण देवे घाटाच्या पायथ्याशी पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते। तोपर्यंत त्या महिलेस ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तपासून MLC क्रमांक 6271/2026 दिनांक 3 मार्च 2026 रोजीचे अन्वये ती उपचारापूर्वी रात्री 11:15 वाजता मयत घोषित केले। याबाबत फुरसुंगी पोलीस ठाणे अप मृत्यू रजिस्टर क्रमांक 30/2026 कलम 194 भारतीय संहिता अन्वये नोंद घेण्यात आली। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा केला। त्या ठिकाणी काही चीजवस्तू मिळाल्या। त्यामध्ये रक्ताने माखलेला सिमेंट मिश्रित दगड जप्त करण्यात आला। त्या महिलेचा निश्चित खून झालेला होता। याबाबत कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून खून केलेला असावा म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोरे यांनी फुरसुंगी पोलीस स्टेशनला सरकारतर्फे भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे फिर्याद नोंदवली। ती मयत महिला कोण असावी म्हणून पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या सर्व पोलीस स्टेशनच्या मयत व्यक्तींशी व मिसिंग व्यक्तींशी ओळख मिळती जुळती आहे का याची माहिती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फुरसुंगी पोलीस स्टेशनला भेट देऊन क्राईम युनिट 6 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि त्यांची तपास टीम, फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांची तपास टीम यांनी समांतर तपास सुरू केला। या परिसरात असणारे सर्व CCTV फुटेज चेक करण्यात आले। खबऱ्यांच्या मार्फत माहिती काढण्यात आली। तसेच सदर महिला या परिसरात यापूर्वी कोणी पाहिले आहे का याची माहिती घेण्यात आली। क्राईम युनिट 6 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी आपल्या तपास टीममधील सर्व तपास पथकांना योग्य त्या सूचना दिल्या। कोणत्याही परिस्थितीमध्ये संशयित आरोपी मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले। तपास पथकामधील पोलीस हवालदार अमित कांबळे, पोलीस हवालदार तानाजी देशमुख या दोन्ही कर्मचाऱ्यांनी या गुन्ह्याचा बारकाईने तपास करून कोणतेही धागेदोरे नसताना केवळ तपासादरम्यान मिळालेल्या एका CCTV फुटेजच्या आधारे गुन्ह्याचा उलगडा केला। त्या CCTV मध्ये एक 30 वर्षे वयाचा व्यक्ती संशयास्पदरित्या आढळला। तो 2 वेळा दिसल्याने त्याबाबत माहिती काढली। त्याला सापळा लावून ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडे विचारपूस करण्यात आली। त्यावेळी त्याचे नाव प्रकाश बिभीषण माने, वय वर्ष 29, राहणार समीर आंबेकर यांच्याकडे भाड्याने वडकी नाला, तालुका हवेली, जिल्हा पुणे याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। त्यानंतर क्राईम युनिट 6 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी प्रकाश माने याला फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आले। गुन्ह्यामधील आरोपी मिळाला होता, परंतु मृत व्यक्ती कोण, कुठले असावे याचा शोध घेण्यासाठी सूचना दिल्या। कोणत्याही परिस्थितीमध्ये मृत व्यक्तीची ओळख पटणे गरजेचे होते म्हणून PSI देशमुख यांनी संपूर्ण पुणे शहरामधील पोलीस स्टेशनमध्ये गेल्या 8-15 दिवसांपासून या वर्णनाची कोणती महिला मिसिंग आहे का याचा शोध सुरू केला। तसेच देशमुख यांनी पुणे ग्रामीण, पिंपरी आयुक्तालय अंतर्गत तसेच पुणे शहरामधील सर्वच्या सर्व पोलीस स्टेशनच्या मिसिंगबाबत माहिती घेतली। त्यावेळी अशा वर्णनाची महिला दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता लष्कर परिसरातून बेपत्ता झाल्याबाबत लष्कर पोलीस स्टेशनला नोंद होते। तसेच त्या महिलेचे नाव नंदा रघुनाथ गायकवाड, वय वर्ष 62, रंगाने गोरी, अंगाने मध्यम, चेहरा उबट, नाक सरळ, उंची 4 फूट 2 इंच, डोक्याचे केस काळे पांढरे बारीक असलेले,
अंगात सोनेरी पिवळ्या रंगाचा सलवार कुर्ता आणि दुपट्टा, हातामध्ये लाल रंगाच्या काचेच्या बांगड्या, पायामध्ये निळ्या रंगाचा शूज, एवढी माहिती मिसिंग मैताची बहीण संगीता प्रकाश सरवदे यांनी दिलेली होती. नंदा रघुनाथ गायकवाड हिचा मृतदेह कमांड हॉस्पिटल वानवडी येथे अंत्यविधीसाठी पाठवला होता. परंतु मैताची ओळख पटल्याने मृतदेह महिलेचे नातेवाईक, बहीण आणि भाऊ यांच्याकडे देण्यात आला. मृत व्यक्तीला दाताला कवळी होती आणि ती कवळी घरीच ठेवून बाहेर पडली होती. तसेच मृत व्यक्तीच्या हातामध्ये लाल रंगाच्या बांगड्या असल्याबाबत ही माहिती मिळाली होती. पक्की ओळख पटल्याने या गुन्ह्यामधील आरोपी प्रकाश माने वय वर्ष 29 याला रितसर अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील आरोपी प्रकाश माने याचा तपास क्राईम युनिट 6चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी आपले सहकारी पोलीस अंमलदार तानाजी देशमुख, प्रमोद टिळेकर, प्रशांत कर्णवर, बाळासाहेब सक्ते, अमित कांबळे, गणेश माने, शेखर काटे, नानासाहेब मोरे, पल्लवी मोरे, अनिल जामगे यांच्या मदतीने पूर्ण केला. पुढील तपास मैताची ओळख पटवण्यासाठी केलेले प्रयत्न खूप मोलाचे ठरले. तो तपास पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, गुन्हे अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, गुन्हे डीसीपी निखिल पिंगळे, डीसीपी राजकुमार शिंदे, एसीपी राजेंद्र मुळेक, एसीपी अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने हा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला.